पल्मोनरी ॲस्पिरेशन तर ऑल प्रेग्नंट फुल स्टमक मानलं जातं, पण आय थिंक 18th वीक समथिंग आहे जिथपासनं आहे आणि 2 days पोस्ट डिलेवरी इट्स ओव्हर. तर प्रोजेस्टेरॉनमुळे रिलॅक्सेशन होतं, पेरिस्टाल्सिस कमी होतं, रिलॅक्सिंग इफेक्ट आहे. तर LESचा टोन कमी होतो आणि व्हॉल्यूम वाढतो असं म्हणतो येतो. ॲनाटॉमिकल रिलेशनशिप चेंज होतं, ॲबडॉमिनल प्रेशर वाढतं, त्याच्यामुळे त्यांचा अँगल वगैरे चेंज होतो. पण याच्यात हा म्हणतो की गॅस्ट्रिक डिले नाही आहे. टोन कमी होतो आहे, मोटिलिटी कमी होते, पण गॅस्ट्रिक डिले नाही होते, एम्प्टिंग डिले नाही होते. फक्त मग लेबरमध्ये होते कारण की पेनमुळे आणि ओपॉइड जर दिले असतील तर त्याच्यामुळे. तर त्यांचा कन्सिस्टंट फंड आहे की pH <2.5 आणि 25 ml वर असेल तर रिस्की आहे. तर त्याचं म्हणणं आहे की सगळ्या फिमेलमध्ये pH 2.5च्या कमीच सापडला आम्हाला आणि सगळ्यांमध्ये व्हॉल्यूम 60% व्हॉल्यूम 25 ml वर होता. आणि गॅस्ट्रिन पण सिक्रेट होतं, गॅस्ट्रिनमुळे हायपर सिक्रेशन होतं. तर प्रोजेस्टेरॉनमुळे गॅस्ट्रिन सिक्रेट होतं, हायपर सिक्रेशन होतं, टोन कमी होतं, मोटिलिटी कमी होते, पण हा म्हणतो एम्प्टिंग डिले नाही होते, फक्त लेबरमध्ये होतं. ठीक आहे. तर 25 ml वर असेल तर pH 2.5च्या खाली असेल तर आणि पार्टिक्युलेट असेल तर जास्त, लिक्विड असेल तर जास्त होतं, पार्टिक्युलेट असेल तर सॉलिड आहे तर ते ॲस्फिक्सिया करेल, बट दॅट इज बेटर. लिक्विड असेल तर जास्त त्रास होतो. तर पेशंट रिलेटेड फॅक्टर, पेशंटचा आपण बघितलं रिफ्लेक्स असेल, मसल्स वीक असतील, हायॅटस हर्निया असेल किंवा इंटेस्टायनल पॅथॉलॉजी आहे, ओबेसिटी आहे, लार्ज साईज आहे, पॉलिहायड्रॉनियस असेल, ट्विन असेल, सुपाईन हायपोटेन्शनमुळे नॉझिया होईल, त्याच्यामुळे वॉमिटिंगचा चान्स वाढेल. ॲनेस्थेशिया रिलेटेड GAमध्ये इनॅडिक्वेट डेप्थमध्ये, स्कोपीमध्ये, ओपॉइडमुळे. इमर्जन्सीमध्ये होतं जास्त हेडलो आणि लिथोडॉमीमध्ये होईल. तर त्याच्यामुळे त्याचं म्हणणं पोझिशनिंग व्यवस्थित ठेवा, हेड अप नको आहे, हेडअपमुळे चान्सेस वाढतात, हेड डाऊन हवा आणि लॅरिंगोस्कोपी पण मुश्किल होते. सुपाईन विथ राईट हिप एलिव्हेशन म्हणजे हायपोटेन्शन कमी होईल आणि एक्स्ट्युबेशन विथ लॅटरल आणि हेड डाऊन, लॅटरलमध्ये एक्स्ट्युबेट करा म्हणतो तो. एलिव्हेशन 10 ते 15 डिग्री होतं, नंतर त्यांनी नवीन मॉडिफिकेशन करून 30 डिग्री केलं आहे आणि 4 inches लाईक 10 centimeter समथिंग अशी काहीतरी आहे. फिगर एक्झॅक्ट नाही आठवते. वेट इज 10 centimeter. इवन हेडच्या खाली मॉर्निंग स्लीपिंग पोझिशनची पण तेवढीच आहे, 10 centimeter 4 inches. तर मॅट्रिनल फिजिओलॉजिकल फॅक्टर आहेत, रिफ्लक्स, व्हॉल्यूम, pH हे त्यांच्यामध्ये असू शकतं. ॲग्रिवेटिंग ओपॉइड आणि ग्लायकोपायरोलेट पण वाढवतो, अँटीमस्कॅरेनिक आहे. तर ग्लायकोहायड्रोस्कोपोलामाइन व्हॉल्यूम कमी करतात, परंतु स्टोन कमी करून रिस्क वाढवू शकतात, रुटीनली रेकमेंडेड नाही आहेत. मग अँटीमस्कॅरेनिक असल्यामुळे सिक्रेशन कमी होईल, पण अँटी कोलिनर्जिक आहेत तर मग मोटिलिटी पण कमी करतील. स्कोपी रिलेटेड मग म्युकोझल एडेमा असेल, ब्रेस्ट हिंडर करतील स्कोपीमध्ये, एनलार्ज टंग असेल तर अवेक ठेवा पेशंटला. अवेक कधी नसतो, मग GA सिडेशन दिलं किंवा टॉक्सिसिटी झाली, हायपोटेन्शन झालं, इंट्युबेट करावं लागलं तर रिस्क आहे, LMAमध्ये जास्त रिस्क आहे, रॅपिड सिक्वेन्समध्ये रिस्क आहे, रॅपिड सिक्वेन्स करावा लागेल आणि रिकॉर्ड द्यावा लागेल. एक्स्ट्युबेशन मग अवेक करा आणि ड्युरिंग काय म्हणतात इन्फ्लेशनच ET डिफ्लेट करा आणि पॉझिटिव्ह प्रेशर देऊन ETT काढा, म्हणजे पेशंट जे सिक्रेशन जे काय कफच्यावर किंवा असतील जरी ते बाहेर पडते. तर कफ डिफ्लेट पण इन्फ्लेशनमध्ये करायचा आणि एक्सपिरेशनमध्ये ETT2 काढायची आहे पॉझिटिव्ह प्रेशर देऊन. पोझिशनिंग आपण बघितलं. ओरल अँटॅसिड जे नॉन पार्टिक्युलेट आहेत ना, दिस इज नॉट गिवन, दिस इज ऑब्सोलीट. सोडियम सायट्रेट 0.3 मोल जे काही आहे 30 ml, इट्स ऑब्सोलीट. रॅन्टॅक
ओरल 150 किंवा IV 50 30 मिनिट्स प्रायर आणि 8 तास चालतं. TDS डोस आहे त्याचा. ओमेज 20 किंवा 40 OD डोस आहे, पण BD पण देऊ शकतो. तर याच्यात कम्पॅरिझन आहे. इसेन्स हा आहे की रॅनटॅकनं फास्ट काम करतं, शॉर्टर ॲक्टिंग आहे, टॅगिफाईल ॲक्सेस होतो. इमर्जन्सीमध्ये प्री ऑपसाठी चांगलं आहे, कारण की याचा इमिजिएट इफेक्ट आहे, 1 to 2 आवर्समध्ये येतो. काय आहे, स्लोली ॲक्टिंग आहे, परंतु ते सस्टेंड आहेत आणि ग्रेटर इफिकसी आहे त्यांची. पण जेव्हा तुम्हाला सिंगल शॉट द्यायचं आहे तर रॅनटॅक इज बेटर. पण नायट्रोसामाइन कंटॅमिनंट्समुळे ग्लोबली विड्रॉ झालं आहे, पण इंडियामध्ये आहे. 50/2 ml चा ॲम्पूल येतो. तर मग इट इज मोर इफेक्टिव्ह आणि इथे लिहिलं आहे, बट देर इज सम न्यूआन्स टू इट. मेटोक्लोप्रोमाइड पण चांगलं आहे, कारण की 15 मिनटात तो व्हॉल्यूम कमी करतो. फक्त एक्स्ट्रा पिरामिडलचा चान्स आहे. तर आय थिंक रॅनटॅक प्लस मेटोक्लोप्रोमाइड इज गुड ऑप्शन. आपण रुटीनली रेकमेंडेड नाही म्हणतो तो, कारण की सगळ्यांना GNI लागत आणि कॉस्ट इफेक्टिव्ह नाही आहे. पेशंट अवेक असेल तर काही इश्यू नाही आहे, पेशंट प्रोटेक्ट करतो. रुटीनमध्ये केलं की त्याचा pH वाढेल, pH वाढला तर बॅक्टेरियल ग्रोथ होईल, मग ॲस्पिरेशन ऑफ कॉलनाइज गॅस्ट्रिक कंटेंट होईल. खूपच दूर झालं की बाबा pH कमी होऊन कॉलनायझेशन इतक्या लगेचच होणार नाही आहे. फास्टिंग गाईडलाईन्स लिहिल्या आहे मग डिटेलमध्ये त्याने. फक्त मग फास्टिंग गाईडलाईन्स स्टील तुम्हाला प्रोलॉंग करावं लागतील किंवा रिलॅक्स नाही करता येणार. ओबेसिटीमध्ये, डिफिकल्टी एरियामध्ये, इमर्जन्सीमध्ये आणि नॉन रिअश्युरिंग स्टेटसमध्ये, म्हणजे यांना कधी घेता हे माहीत नाही. आणि ओबेसिटी डिफिकल्टी एरियामध्ये ते बेटर टू बी सेफ. त्या फास्टिंग गाईडलाईन्स फर्दर ओरल रिस्ट्रिक्शन या नॉर्मलसाठी आहेत, ज्या गाईडलाईन्स आहेत त्या स्टील कव्हर करतात डिफिकल्ट केसेसला तरी. आणि व्हॉल्यूमपेक्षा पार्टिक्युलेट नसायला हवं असं म्हणतो तो. व्हॉल्यूम इज लेस इम्पॉर्टंट कम्पेअर्ड टू पार्टिक्युलेट. सॉलिड्स तर नसलेच पाहिजे, तर सॉलिड्सच्या गाईडलाईन दिल्या आहे. रात्री द्या आणि 2 तास पूर्वी द्या. तर हे सर्व इफेक्ट करायला वेळ घेतात. आपण इमिजिएट प्री ऑफ देतो, पण तशी गरज नाही आहे. मेटोक्लोप्रोमाइड ॲटलिस्ट 15 मिनटं आधी द्या. 15 मिनटातही तो व्हॉल्यूम कमी करतो, दॅट इज गुड. क्लिनिकल प्रेझेंटेशन विदिन 2 hours दिसायला लागतं. हायेस्ट ग्रेड इज ARTS. ग्रेड 1 इज प्रोफाऊंड डिस्निया, टॅकी, स्पाझम, पण एक्सरे नॉर्मल आहे. सेकंडमध्ये हायपॉक्सिया आणि एक्सरे चालू होतो. थर्डमध्ये डिफ्यूज बायलॅटरल आणि प्रोफाऊंड हायपॉक्सिमिया आहे. आणि ग्रेड 4 तर ARDS आहे. इवन स्टेज 1 पण प्रोफाऊंड डिस्निया आहे, तर मायनर काही स्टार्टच नाही केलेलं आहे. तर इन्व्हेस्टिगेशनमध्ये ॲस्पिरेटचा ॲनालिसिस करू शकतो. बाकी मॅनेजमेंट ABG, CVP आणि युरिन आउटपुट फॉर फ्लुइड थेरपी. एक्सरेवर तुम्हाला स्नो स्टॉर्म अपीअरन्स दिसेल, सॉफ्ट मोटर डेन्सिटीज दिसतील, पण याला यायला 12 ते 24 तास लागतील. DDs काहीतरी लिहिले. ट्रीटमेंट ॲज न्यूमोनिया ऑर ARDS. फ्लेक्झिबल ब्रॉन्कोस्कोपी करून ॲस्पिरेट करू शकतो. लवाज आणि बायल कोणी नाही करत बाबा. आणि प्रोफायलॅक्टिक अँटीबायोटिक्स आर नॉट युजफुल टू प्रिव्हेंट ॲस्पिरेशन. झाल्यानंतर देऊ शकता, पण ॲस्पिरेशन प्रिव्हेंट करायला काही कामाच्या नाही आहेत त्या, किंवा त्याच्याने काय इन्फेक्शन कमी होईल असं नाही आहे. आणि मेनली ते केमिकल न्यूमोनायटिस आहे बॅक्टेरियलपेक्षा. हायपॉक्सिमिया ट्रीट करा, लंग प्रोटेक्टिव्ह स्ट्रॅटेजी करा, रेस्ट्रिक्टिव्ह फ्लुइड ठेवा. स्टिरॉइड्स पण रुटीनली रेकमेंडेड नाही आहेत. तर पेशंट रिलेटेड फॅक्टर आहेत, सर्जरी रिलेटेड फॅक्टर आहेत आणि ड्रग्ज रिलेटेड आहेत. 25 आणि 2.5 ml आणि लिक्विड जास्त हॅम्पर करतं. मेटोक्लोप्रोमाइड 15 मिनटात काम करतो. रॅनटॅक फास्टर आहे. रुटीन रेकमेंडेड नाही आहेत. ना स्टिरॉइड, ना अँटीबायोटिक, ना ॲस्पिरेशन प्रोफायलॅक्सिस. ट्रीटमेंट सपोर्टिव्हच आहे.